ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो, कोणताही वचन किंवा कोणताही भाग, जर आपल्याला त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसला नाही, मी तरी म्हणेन पुन्हा एकदा वाचा. कारण बायबलचा मुख्य विषयच ख्रिस्त आहे. जर ख्रिस्ताला सोडलं, त्या बायबलला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून प्रत्येक पुस्तक, प्रत्येक पान आणि प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक वचन त्याच्यावरती ख्रिस्ताचा शिक्का मारलेला आहे आणि ख्रिस्त आपल्याला दिसलाच पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वळतो, त्यावेळेस हे प्रगटीकरणाचं पुस्तक हे नुसतं आपल्याला येशूच्या आगमनाबद्दल सांगत नाही आपल्याला. हे नुसतं येशूच्या त्या आपण येशू येणार आहे, आपल्याला मंडळीला घेऊन जाणार आहे आणि या जगामध्ये संकट आणि महासंकट या काळाला सुरू होणार आहे. नुसतं ह्याच्याबद्दल सांगत नाही. ते ह्या प्रगटीकरणामध्ये तुम्हाला आणि मला ख्रिस्ताबद्दल सुद्धा पुष्कळ काही गोष्टी बघायला मिळतात. आणि जर का प्रभूची इच्छा असली, आज मला आपल्या समोर एकच 2 वचनं ठेवायचे. ते म्हणजे प्रगटीकरण याचा पहिला अध्याय 5वं वचन आणि 6वं वचन. त्यापैकी दुसऱ्या भागाकडे मला आज आपल्या समोर घेऊन जायचंय. 5वं वचन आणि 6वं वचन मी वाचतो. आणि विश्वासू साक्षी, मेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याचपासून तुम्हास कृपा व शांती ही असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने स्वरुधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य, आपल्याला देवपित्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहे. आमेन. किती सुंदर वचन आपल्या समोर आहे. या वचनाचे आपल्याला 2 भाग करता येतील. ते म्हणजे पहिल्या भागामध्ये ख्रिस्ताचे वर्णन, ख्रिस्ताचं वर्णन. 4 गोष्टी ख्रिस्ताबद्दल लिहिलेल्या आहेत. इंग्लिश आणि मराठीमध्ये थोडं पुढे मागे आहे, परंतु तो विश्वासू साक्षी आहे. मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला आहे. पृथ्वीवरील राजांचा अधिपती तो आहे, येशू ख्रिस्त. या 4 गोष्टी येशूच्या वर्णन ह्या 4 गोष्टीच्या द्वारे केलेलं आहे. पण दुसऱ्या भागामध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं, येशूने केलेले कार्य, हे ख्रिस्ताच्या कार्याचे वर्णन आपल्याला बघायला मिळतात. आणि 3 कार्य, जर प्रभूची इच्छा असली, या 3 कार्याकडे मला आपल्याला घेऊन जायचंय. ते कोणते 3 कार्य आपल्याला बघायला मिळतात? ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं, ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला मुक्त केलं आणि ख्रिस्ताने तुम्हाला आणि आम्हाला उंच केलेलं हे कार्य. हे 3 कार्य आज मला आपल्या समोर ठेवायचे. आपण ह्या 3 कार्याकडे वळूया. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे ख्रिस्ताने आपल्यावरती प्रेम केलं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वचनामध्ये बघायला मिळतं, जो आपल्यावर प्रीती करीतो. जो म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर प्रीती करीतो. आपल्या आई-वडिलांना तुम्ही विचारा, तुम्ही माझ्यावरती कधी प्रेम करायला लागला? आई-वडील म्हणतील, ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. आई म्हणेल, ज्यावेळेस तू माझ्या कोकामध्ये होता, त्यावेळेपासून मी तुझ्यावर प्रेम करते. तुम्ही आपल्या लेकरांना विचारा, तुम्ही आमच्यावर कधी प्रेम करायला लागला? ते म्हणतील, ज्यावेळेस आम्हाला थोडं समजायला लागलं, की तुम्ही आमचे आई-वडील आहात, त्यावेळेपासून आम्ही तुझ्यावर प्रेम करायला लागलो. तुम्ही आपल्या बायकोवरती किंवा नवऱ्याला विचारा, तुम्ही आमच्यावर प्रेम कधी करायला लागला? त्यावेळेस ती किंवा तो म्हणेल आपल्याला, ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम करतो. पण हाच प्रश्न जर का तुम्ही ख्रिस्ताला विचारला, ख्रिस्त, तू माझ्यावर कधीपासून प्रेम करायला लागला? तो म्हणणार नाही, ज्या दिवशी तू बाप्तिस्मा घेतला त्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम केलं. ज्या दिवशी तुझं तारण झालं त्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. तो म्हणणार नाही 1000 वर्षापासून. तो म्हणणार नाही 2000 वर्षापासून. तो एकच गोष्ट म्हणेल, ज्या दिवशी आकाश आणि पृथ्वी नव्हतं, ज्या दिवशी सूर्याची किरण या पृथ्वीवरती आले नव्हते, ज्या दिवशी पूर्ण पृथ्वी आकारभेद शून्य होती, उत्पत्ती 1-1 त्याच्या अगोदरपासून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. ज्याप्रमाणे इफिसकारास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचा परिचयाचं वचन आहे. हे खरंच त्याने तुमची आणि आमची निवड कधी केलेली आहे? इफिस 4 पासून पहिला अध्याय 4 पासून ते 6 पर्यंत त्याने तुमची आणि आमची निवड कधी
पृथ्वीच्या स्थापनेपासून त्याने तुमची आणि आमची निवड त्यावेळेपासून निवड केलेली आहे. त्यावेळेसपासून तो तुमच्यावर आणि आमच्यावरती तो प्रेम करायला लागलेला आहे. हो विश्वास न त्याच्या प्रेमाला कोणत्या प्रकारची सीमा आणि त्याच्या प्रेमाला कोणत्या प्रकारचा अंत नाही. तुम्ही बघा त्याच ठिकाणी योहान सुद्धा योहान काय म्हणत आहे? पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 19 वचन जर का तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी स्वतः योहान म्हणत आहे, त्याने पहिल्याने अ, आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. कोणी केलं पहिला प्रेम? आपण नाही केलं. त्याने आपल्यावरती प्रेम केलं. त्याने प्रेम केलं. त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं दोन दोन लोकांचं प्रेम आहे. ते म्हणजे त्याने. त्याने म्हणजे ख्रिस्ताचं प्रेम आणि त्या ठिकाणी आमावर. वी आणि ही. त्याचं प्रेम आणि आपलं प्रेम. या जगामध्ये तराजू घ्या आणि सर्व विश्वासणारे लोक आहेत. सुरुवातीपासून ते शेवट येणारा विश्वासी. या सर्वांचं प्रेम एकत्र केलं आणि एका बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला जर ख्रिस्ताचं प्रेम ठेवलं ना, आपल्याला बघायला मिळेल, हे ख्रिस्ताचं प्रेमच मोठं आहे. ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये किती वजन आहे. या जगामध्ये जेवढ्या वाळूच्या कणा आहेत, त्याच्यापेक्षा अधिक प्रभूचं प्रेम आहे. आणि या जगामध्ये जेवढे विश्वासणारे आहेत, होऊन गेले आणि येणाऱ्या दिवसांमध्ये येणार आहेत, सर्वांचं प्रेम एकत्र केलं ना, तरी देखील एका वाळूच्या कणा एवढं पण नाही ते प्रेम. ख्रिस्ताने केलेलं प्रेम त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सीमा नाहीये, कोणताही अंत नाहीये. मनुष्याचं प्रेम एक तात्पुरतं प्रेम असतं. मनुष्याचं प्रेम एक बदलणारा प्रेम असतं. एक म्हणून इफिसच्या मंडळीला सुद्धा सांगितले, पहिली प्रीती तू सोडलेली आहे. मनुष्याचं प्रेम असं आहे, पण देवाचं जे प्रेम आहे, त्यामध्ये कधी तुम्हाला फरक बघायला मिळणार नाही. ते तसंच असतं कायमचं प्रेम. आणि खरं प्रेम जर का तुम्हाला बघायचंय, त्या वधस्तंभाकडे बघा. या वधस्तंभाकडे ज्यावेळेस आपलं लक्ष जातं, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं, येशूने किती आमच्यावर प्रेम केलं. ते खरं प्रेम त्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस मनुष्याचं लक्ष जातं ना, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं. हो विश्वास मिळणं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही लूका वर्तमानाचा 15वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये तुम्ही येता, त्या ठिकाणी 5 गोष्टी त्या पित्याने केल्या. त्या उधाळा पुत्राला ज्यावेळेस बघितलं ना, 5 गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला बघायला मिळते, त्या पित्याने त्याला पाहिलं. लूक 15:20 मध्ये लिहिलंय. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यात. इतक्यात काय केलं? पित्याने 5 गोष्टी केल्या. सर्वात पहिली गोष्ट, पित्याने त्याला पाहिलं. पित्याचे नेत्र आपल्याला बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, त्याला आणि त्याला कळवळा आला. पित्याचं मन बघायला मिळतं. पित्याचं हृदय बघायला मिळतं. तो धावत गेला. पित्याचे पाय बघायला मिळतात. चौथी गोष्ट, त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली. पित्याचं प्रेम किंवा पित्याचं डोकं किंवा पित्याची मिठी आपल्याला बघायला मिळते. आणि शेवटली गोष्ट, व त्याने त्याचे पुष्कळ मुके घेतले. ते पित्याचे ओठ बघायला मिळतात. हो विश्वास नाही. हे 5 गोष्टी पित्याने आपल्या पुत्राकरिता केल्या. 5 गोष्टी. तो पळाला. जर त्या दिवशी पित्या पळाला नसता आपल्या पुत्राकडे ना, जर समजा पळण्याच्या ऐवजी पुन्हा पिता आपल्या घरामध्ये गेला असता ना, ह्या मुलगा पुन्हा दुसऱ्या वाटेने दुसरीकडे गेला असता. पण ह्या मुलाने काय बघितलं माहितीये? माझे वडील पळत आहेत, माझ्याकडे येत आहेत. त्याच्या पळण्यामुळे ह्या मुलाला, या उधळ्या पुत्राला एक शक्ती मिळाली. आणि त्याला कळालं या पित्याचं प्रेम, ह्या पित्याची दया आणि पित्याची क्षमा. त्याच्या पळण्यामध्ये किती सामर्थ्य होतं. तो पळाला आणि त्याच्याकडे आला. या पळण्याकडे बघून त्याला आणखीन कळालं, की मला आता पित्याकडे गेलंच पाहिजे. आणि हे आपल्याला बघायला मिळतं पित्याचं प्रेम. म्हणून 5 हा नंबर आहे. 5 हा जो आकडा आहे बायबलमध्ये एक कृपेचा आकडा आहे. आणि देवाची कृपा कधीच संपत नाही. माझी कृपा तुला पुरेशी आहे. म्हणून 5 गोटे दाविदाने घेतले. एक मारला,
पण 4 बाकी आहेत. संपले नाही ते गोटे. म्हणून 5 भाकरी प्रभू येशू ख्रिस्ताने घेतल्या. त्याचा चमत्कार केला. सगळ्यांना वाटल्या, पण बाकी राहिल्या टोकऱ्यामध्ये. त्या भाकरी संपल्या नाही. कारण देवाची कृपा कधीच संपणार नाही. देवाची कृपा म्हणून मगाशी जे बहिणीने गीत सुद्धा गायलं. कृपा तुझी किती देवा. ती कृपा आहे, ती न संपणारी कृपा आहे. देवाची कृपा संपत नाही. म्हणून ख्रिस्ताचं प्रेम. ख्रिस्ताने आपल्यावरती प्रेम केलं. कधी विसरू नका ख्रिस्ताचं प्रेम. दुसरी गोष्ट, क्राइस्ट लिबरेटेड अस, म्हणजे त्याने मुक्त केलं. त्याच वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, त्या 5वं वचन आणि 6व्या वचनामध्ये, ज्याने स्वरुधिराने आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले. मुक्त करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. या मुक्त जो हा शब्द आहे, इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी एक शब्द आलाय, त्याकडे वॉश्ड हा शब्द आलाय. वॉश्ड म्हणजे त्याचा 2 अर्थ आहेत. पहिली गोष्ट सोडवणे. म्हणजे कोणतीही गोष्ट जी बांधलेली आहे, त्याला सोडवणं किंवा त्याला मुक्त करणे, म्हणजे इंग्लिशमध्ये वॉश्ड आलाय. म्हणजे कधी-कधी आपल्या हाताला घाण लागते. आपण काय करतो? ते धुतो. धुतल्यावरती ती घाण आहे, ती निघून जाते. म्हणजे काढून टाकण्याचं काम किंवा निघून जाण्याचं काम हे कोणतरी करतं. हे पाणी करतं किंवा तो साबण करतं. या ठिकाणी हे दोन्ही अर्थ आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी. पहिली गोष्ट, त्याने मुक्त केलं. त्याने तुम्हाला आणि मला सोडवलं. तुम्ही बघा, मार्क शुभवर्तमानाचा म्हणायचा 11व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, जाऊन तो शिंगरू सोडून आणा. ती गाढवी जी होती ती बांधलेली होती. ते शिंगरू जे होते ते बांधलेलं होतं. आणि येशूने आज्ञा दिली आपल्या शिष्यांना, ते सोडून आणा. ते शिंगरू बांधलेलं होतं. ते सोडवण्याचं काम प्रभूने आपल्या शिष्यांना दिलं. तो स्वतः गेला नाही सोडवण्यासाठी. त्याने आपल्या शिष्यांना दिले ते सोडवण्याचं काम. पण आपण सुद्धा त्या शिंगराप्रमाणे बांधलेलं गेलेलो. सैतानाच्या हातामध्ये, या पापामध्ये अडकलेलो होतो. या बंधनामध्ये अडकलेलो. या जगामध्ये अडकलेलो. या सैतानाच्या तावडीमध्ये आपण अडकलेलो. पण प्रभूने आपल्यासाठी गॅब्रिएल पाठवलं नाही. प्रभूने आपल्यासाठी मिखाएल पाठवलं नाही. स्वर्गामधले दूत पाठवलं नाही. कोणता याजक पाठवलं नाही स्वर्गामधले. तर स्वतः प्रभू या जगामध्ये आला आणि प्रभूने तो सोडवण्याचं काम केलं. पित्याने आपल्या पुत्राला पाठवलं. पुत्राने स्वतःला देऊन टाकलं त्या वधस्तंभावर आणि तो वधस्तंभावर तो गेला आणि त्याने तुम्हाला आणि आम्हाला आपल्या रक्ताने सोडून काढलं. रक्ताने त्याने तुम्हाला आणि आम्हाला धुवून काढलं. हो विश्वासानं, काय ते खरं प्रेम, काय ते सोडवणं, काय ते मुक्त करणं, कशा प्रकारे त्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने तुम्हाला आणि आम्हाला मुक्त केलं. त्याचं रक्त कसं आहे? तुम्ही बघा, मत्त्याचा 27वा अध्याय 1ल्या वचनामध्ये स्वतः यहूदा इस्करियोत म्हणतंय, निर्दोष जीव लिहिलंय तिकडे. पण ऍक्च्युअली बघायला गेले इंग्लिश बायबलमध्ये लिहिले इनोसंट ब्लड लिहिलंय. म्हणजे येशूचं जे रक्त होतं ना, ते निर्दोष रक्त होतं. तो निर्दोष पुरुष होता तो. निर्दोष होता तो. त्याच्यामध्ये एक सुद्धा दाग नव्हता. असा तो प्रभू आमचा होता. 1 पेत्र 1:19 मध्ये मौल्यवान रक्त, 1 योहान 1:7 मध्ये शुद्ध करणारे रक्त आपल्याला बघायला मिळतात. प्रकटीकरण 1:5 प्रमाणे मुक्त करणारे रक्त आपल्याला बघायला मिळतात. आणि 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 प्रमाणे मुक्त करणारे रक्त किंवा विकत घेणारे रक्त. हो विश्वास नाही नो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये किती सामर्थ्य आहे. आणि असं रक्त आहे, ते निर्दोष रक्त आहे. मला आठवतं काही वर्षा अगोदर एका कॉन्फरन्स मध्ये मी होतो आणि त्या ठिकाणी एका बंधूंनी मला एक प्रश्न विचारला, ब्रदर, येशूचं रक्त निर्दोष कशा प्रकारे असेल? कारण येशूचं रक्त कारण येशू जवळजवळ 9 महिने मरियेच्या कोकामध्ये होता. म्हणजे मरियेचं रक्त त्याच्यामध्ये गेलं. मग येशूचं रक्त कसं निर्दोष असू शकतं? मी त्याला एकच उत्तर सांगितलं. या जगामध्ये कोणताही आईचं रक्त कधीच मुलामध्ये जात नाही. ज्यास लहान बाळ ते 9 महिने कोकामध्ये असतं ना, एक ड्रॉप सुद्धा
आईचं रक्त त्या मुलामध्ये कधीच जाणार नाही, कधीच जात नाही. त्याच्यामुळे कधी-कधी पुष्कळदा आपल्याला बघायला मिळतं. आईचं ब्लड ग्रुप वेगळं असतं आणि मुलांचं ब्लड ग्रुप सुद्धा वेगळं असतं. म्हणजे जरी येशू मरियेच्या कोकामध्ये होता, पण मरियेचं रक्त कधीच येशूच्या मध्ये गेलं नाही. कारण मरियेचं रक्त कसं होतं? आपल्यासारखंच होतं. पापामध्ये होतं. ती सुद्धा जरी ती त्या काळामध्ये एक धार्मिक बाई होती, पण तरी देखील बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं. प्रत्येक मनुष्य पापी आहे. ती सुद्धा पापी होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त पवित्र, पवित्र आणि अति पवित्र आहे. त्याचं रक्त सुद्धा निर्दोष आहे. आणि त्याच निर्दोष रक्ताने तुम्हाला आणि आम्हाला मुक्त केलं. आज आपण म्हणू शकतो, ओरडू शकतो, प्रभूने मला मुक्त केलेलं आहे. प्रेम करण्याचं कार्य प्रभूने केलं. मुक्त करण्याचं कार्य केलं. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट त्याने तुम्हाला आणि आम्हाला उंच सुद्धा केलेलं आहे. त्या ठिकाणी त्याच 6व्या वचनामध्ये लिहिले आणि आपल्याला राज्य, आपल्याला देवपित्यासाठी याजक असे केले. याजक आणि राजे केलेले तुम्हाला आणि आम्हाला. He has made us kings and priests unto God, our Father. हो विश्वासनानो, या जगामध्ये तुम्हाला राजे बघायचेत, या जगामध्ये तुम्हाला याजक बघायचेत, स्वतः आरशामध्ये उभे राहा. आरशाच्या समोर उभे राहा. तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आणि मी त्याच्यासाठी राजे आणि याजक आहात. हे किती उंच पद तुम्हाला आणि मला दिलेले आहे. ज्याप्रमाणे देवाने मिस्र देशामध्ये योसेफाला उंच केलं, ज्याप्रमाणे देवाने बाबेल देशामध्ये दानियेलाला उंच केलं, ज्याप्रमाणे देवाने पर्शियामध्ये एस्थेरला उंच केलं, तशा रीतीने या पृथ्वीवरती आज प्रत्येक तारण पावलेल्या लोकांना प्रभूने उंच केलेलं आहे. आणि कोणतं पद दिलेलं आहे माहिती आहे? वी आर किंग्ज आणि प्रिस्ट. आपण याजक आणि राजे होते या पृथ्वीवरती. हो विश्वास नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्या काळामध्ये संदेष्टे, याजक आणि राजे लोकांना अभिषेक करायचे. आणि तसंच आमचा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो एक संदेष्टा सुद्धा आहे. तो याजक सुद्धा आहे आणि राजा सुद्धा आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. संदेष्टा म्हणजे देवापासून देवाच्या गोष्टी मनुष्याला सांगणारा. याजक म्हणजे देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जाणारा. राजा म्हणजे सर्व नियंत्रण करणारा. या तिन्ही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला बघायला मिळतात. देवाच्या गोष्टी त्याने आपल्याला सांगितल्या. तो आजपर्यंत मध्यस्थीचं काम करत आहे, याजकाचं काम करत आहे, महायाजक आहे आणि राजा सुद्धा आहे. आमचा सर्व अधिकार त्याच्यावरती. ह्या तिन्ही गोष्टी ख्रिस्तामध्ये आहेत. काही वर्षा अगोदर या तिन्ही गोष्टी मोशेला देवाने अगोदरच सांगितलेल्या. जो येणारा मसीह आहे त्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी असणार आहे. या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या. हो विश्वास नाही. या दोन वचन प्रगटीकरण 1, 5 आणि 6 या दोन वचनामध्ये आपल्याला दोन कार्य बघायला मिळतात. सर्वात पहिला ख्रिस्ताचे वर्णन. एवढा वेळ नाही त्याच्या गोष्टी त्याच्यावरती वर्णन पाहण्यासाठी. पण आपण दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं ते म्हणजे ख्रिस्ताचे कार्याचे वर्णन. आणि कोणतं कार्य? ख्रिस्ताचं प्रेम. त्याने आपल्यावरती प्रेम केलं. ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलं आणि ख्रिस्ताने तुम्हाला आणि आम्हाला उंच केलेले आहे. या जगामध्ये प्रत्येक तारण पावलेला व्यक्ती आज पहिली स्थिती आपली बघा. आपण कोण होतो? आपण खाली पडलेलो होतो. आपण दरिद्री होतो. पण तिकडून उकिरड्यामधून आपल्याला उचललं आणि एवढं उच्च स्थानावरती तुम्हाला आणि मला ठेवून आपल्याला आणून ठेवलेलं आहे. हे तिन्ही कार्य हे तिन्ही कार्य त्या पित्याने आपल्या उधाळ्या पत्रावरती केले. उधाळ्या पुत्रावरती पित्याने काय केलं? प्रेम केलं. प्रेम केलं. प्रेम केलं. सर्वात पहिली गोष्ट प्रेम केलं. नंतर मग दुसरी गोष्ट काय केली माहिती आहे? त्याने धुवून त्याला सांगितलं त्याला अंघोळ करा. त्याला धुवा. त्याला शुद्ध करा. वॉशिंग नंतर पहिला प्रेम केलं. पहिला तसाच तो गळ्यामध्ये पडला. नंतर मग धुण्याचं काम. नंतर मग त्याला अंघोळीचं काम. नंतर मग कपडे बदलण्याचं काम. हे सेकंडरी गोष्ट आहे. पहिला प्रेम.
दुसरी गोष्ट पित्याने काय केलं? त्याला मुक्त केलं. आणि तिसरी गोष्ट काय केली त्या पित्याला? पित्याने पुत्राला त्याला उंच केलं. ह्या मुलाकडे काय होतं? काहीच नाही. सर्व गमावलेलं. पण पित्याने काय केलं? पुन्हा जे गमावलेलं, पुन्हा त्याला दिलं आणि अधिक दिलं. आमचा परमेश्वर कोण आहे? जे आपण गमावतो, त्याच्यापेक्षा अधिक देणारा आमचा परमेश्वर आहे. अधिक देणारा आमचा परमेश्वर आहे. विश्वास नाही ना. हन्नेने काय मागितलं? देवाकडे एक मुलगा मागितला. देवाने त्याला किती दिला? आणखीन 5 दिले. अब्राहामाने काय मागितलं देवाकडे? एकच एकच संतान मागितलं. पण परमेश्वरने त्याला किती दिलं? समुद्राच्या वाळू एवढे आणि आकाशातील तारे एवढे दिले संतान. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा. ज्या ज्या लोकांनी मागितलं आणि देवाने त्यांना काय काय दिले तुम्ही बघा. तुम्हाला बघायला मिळेल देवाने अधिक दिलं. म्हणून गीतकार सुद्धा म्हणतो, मागने से ज्यादा देने वाला. जे आपण मागतो त्याच्यापेक्षा अधिक देवाने तुम्हाला आणि मला दिले. आपण लायक नव्हतो, पण परमेश्वरने आपल्याला एवढं उंच स्थान दिलेलं आहे. आणि आज एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल आणि आपल्याला तो घेऊन जाणार आहे. आणि नुसतं आपल्याला तो उचलणार नाही, उंच करणार नाही, आपल्यावर प्रेम सुद्धा करणार आहे आणि कायमचं आपल्याला मुक्त करणार आणि आपल्याला उंच सुद्धा करणार आहे. आणि तुम्हाला ना मला त्याच्यासारखं आपण बनवू. वी शाल बी लाईक हिम. आपण त्याच्यासारखे होऊ. आज आपण त्याचे पुत्र आहोत, त्याचे कन्या आहोत, त्याचे संतान आहोत. पण आपण त्याच्यासारखे होऊ. किती गौरवामध्ये, त्या गौरवामध्ये, त्या सुंदर ठिकाणी आपण त्याच्याबरोबर अनंत काळासाठी आपण राहणार आहोत. या सुंदर आशेबद्दल त्या प्रभूला मान, महिमा, गौरव असो. इतकं महान कार्य प्रभूने आपल्या दरिद्री, नीच टाकलेल्या लोकांवरती आपल्यावर केलं. काय ते प्रेम, काय ते मुक्त आणि काय ते उंच उचललं आपल्याला प्रभूने. या प्रभूला मान, महिमा, गौरव असो. म्हणून त्याच 6व्या वचनाच्या शेवटल्या भागामध्ये लिहिले, त्याला गौरव, पराक्रम हे युगानुयुग आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद असो या सर्व उपकाराबद्दल जे प्रभूने आज आपल्या दरिद्र्यावरती प्रभूने आपल्यावरती केले. त्याबद्दल प्रभूला मान असो, मान महिमा गौरव असो.